नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकेअर या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलेलो आहे. तुम्ही जर 11वीला असाल किंवा आता तुम्ही 12वीला असाल, तुम्ही आत्ताच जर ऍडमिशन घेतलेलं असेल आणि अजूनही तयारी चालू केलेली नसेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आज आहे सरप्राईज. येस, आपण आज एक बॅच लॉन्च करतोय, ज्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी जे आहे तर ते स्टडी करायचं आहे. त्यामध्ये तुमच्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत तर त्या टार्गेट होणार आहे एकाच वेळेस. म्हणजे एचएससी स्टेट बोर्ड 2026 साठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुमचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर नीट 2026 साठी तुम्ही अपियर असाल तर त्याचा सुद्धा तुम्हाला इथं बायोलॉजी कव्हर होणार आहे. एमएसटी सीईटी 2016 आणि एमएच नर्सिंग सीईटी 2016 साठी सगळ्या एक्झाम साठी प्रिपरेशन जे आहे तर ते एकत्रित प्रिपरेशन, इंटिग्रेटेड प्रिपरेशन कसं करायचं हे या बॅच मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या मनातला राजा, जाणता राजा, जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन पण या व्हिडिओला सुरुवात करतोय आणि या प्रिपरेशनला स्टार्ट करतोय. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. चला तर आता ही एक्झाम जी आहे तर ते अगोदर काही घेतलेलं आहे का? तर हो विद्यार्थी मित्रांनो, आपली ही जी बॅच आहे तर ती पाठीमागच्या वर्षी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होती. थोडीशी लेट झाली होती मात्र होती. त्याचे काही रिझल्ट मी जे टॉपर आहेत तर त्याचे काही रिझल्ट मी घेतले. असे खूप सारे रिझल्ट आहे, मात्र जे टॉपर आहे तर ते तुमच्या समोर इथे रिझल्ट आहे बघा. दर्शन जे आहे तर त्याला 97 मार्क पडले होते आउट ऑफ 100. त्याचबरोबर सिद्धी जी आहे तर तिला 98 मार्क पडलेले होते. प्रेरणा जी आहे तर ती 95 मार्क पडलेले होते. वैभव जो आहे तर त्याला 91 मार्क पडले होते. दीपक जो आहे तर त्याला 90 मार्क पडले होते. ज्ञानदा जी आहे तर तिला 90 मार्क पडले होते. कावेरी जी आहे तर तिला 90 मार्क पडले होते. वैभवी जी आहे तर ते 88 मार्क पडले होते. विद्यार्थी मित्रांनो, हे जे सगळे रिझल्ट आहेत तर हे सगळे ऑनलाईनचे रिझल्ट आहे. ऑफलाईन बॅचचे रिझल्ट इथे मी टाकलेले नाहीये मुद्दामून. हे जे सगळे आहेत तर ते ऑनलाईनचे रिझल्ट आहेत. त्याचबरोबर एमएसटी सीईटी आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. मात्र मी इथे वेळेच्या अभावी मी टाकू शकलो नाहीये. एमएसटी सीईटीचा अजून रिझल्ट बाकी आहे, मात्र नर्सिंग सीईटीचे सुद्धा चांगले रिझल्ट आपल्याकडे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सगळ्यात सुरुवातीला तुम्ही कुणाकडून शिकणार आहे तर त्यासाठी तुम्हाला फॅकल्टीचं इंट्रोडक्शन असणं खूप गरजेचं आहे. कारण जर आपल्याला शिकवणारा शिक्षक जर त्या ताकदीचा असेल तर आपलं प्रिपरेशन सुद्धा त्याच ताकदीचं होईल, अशी एक समज किंवा असंच एक भावना आपली असते. आणि म्हणून टीचरचं क्वालिफिकेशन काय मला तर माहितच आहे, कारण मी बायो सेक्शन मध्ये पूर्ण दिलेलं आहे. पण ज्यांना कुणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा मी इथे माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव आहे एके सर. माझं बेसिक क्वालिफिकेशन जे झालेलं आहे तर माझं बीएससी बॉटनी मध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे मध्ये 2015 मध्ये झालं होतं. त्याचबरोबर मी मास्टर ऑफ सायन्स बॉटनी मध्येच कम्प्लीट केलेलं आहे. माझं स्पेशलायझेशन जे होतं तर ते सी टेक्नॉलॉजी मध्ये होतं. ते सुद्धा मी एसपीपीयू पुणे युनिव्हर्सिटी मधून केलेलं आहे 2017 मध्ये. त्याचबरोबर सीएसआर नेट जेआरएफ लाईफ सायन्स मध्ये मी क्वालिफाय केलेली आहे 2019 मध्ये. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट जी की असिस्टंट प्रोफेसर साठी असते लाईफ सायन्स साठी, तर ती सुद्धा 2019 मध्ये मी क्वालिफाय केली होती. त्याचबरोबर आयआयटी गेट बायोटेक्नॉलॉजी मध्ये मी क्वालिफाय केले. त्याचबरोबर पीएचडी एंट्रन्स टेस्ट सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची, त्याबरोबर मुंबई युनिव्हर्सिटीची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, या तीनही युनिव्हर्सिटीची मी पीएचडी एंट्रन्स टेस्ट क्वालिफाय आहे. आणि सध्या माझं पीएचडी मी करतो आहे मेडिको बॉटनीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एक्सपिरियन्स जर म्हणाल तर मला जवळपास 8 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे, 11वी पासून तर एमएससी पर्यंत. त्याचबरोबर मी नीट, त्याचबरोबर एमएसटी सीईटी या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा टीचिंग करतो. त्याचबरोबर माझा रिसर्च एक्सपिरियन्स म्हणाल तर पाठीमागच्या जवळपास 10 वर्षापासून मी प्लांट बायोटेक मध्ये किंवा प्लांट बायोलॉजी मध्ये स्पेशलायझेशन जे आहे तर ते स्पेसिफिकली मी मेडिको बॉटनी मध्ये रिसर्च करतो आहे आणि 10 वर्षाचा मला रिसर्च एक्सपिरियन्स सुद्धा आहे. पब्लिकेशन जर म्हणाल तर माझे जवळपास 30 रिसर्च पेपर्स नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये पब्लिश आहेत. त्याचबरोबर 5 रिसर्च चॅप्टर नॅशनल इंटरनॅशनल बुक्स मध्ये पब्लिश आहेत आणि जवळपास 5 टेक्स्टबुक माझे पब्लिश आहेत, जे युनिव्हर्सिटीचे स्टुडंट वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ टेक्स्टबुक्स म्हणून ते फॉलो केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, अवॉर्ड जर म्हणाल तर मला 2 रिसर्च अवॉर्ड मिळालेले आहेत. त्यातला पहिला रिसर्च अवॉर्ड जो होता तर तो होता बेस्ट यंग सायंटिस्ट अवॉर्ड इन प्लांट सायन्सेस, जो 2024 मध्ये दुबईमध्ये मिळाला होता. आणि दुसरा जो अवॉर्ड आहे तर तो बेस्ट रिसर्च स्कॉलर अवॉर्ड 2024 मध्ये हरियाणा मध्ये मिळालेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघूया. आपलं ऍप जे आहे तर ते आपलं ऍप प्ले स्टोर वरती अवेलेबल आहे, गुगल प्ले स्टोर वरती अवेलेबल आहे. ऍपचं नाव आहे बायो किरण. ऍपचं नाव आहे बायो किरण.
बायोकिरण ऍप तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप वरती क्लिक करून तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकू शकता, किंवा दुसरा नंबर असेल तर यूज अनदर मेथड वरती क्लिक करून तुम्ही इथे नंबर टाकू शकता आणि रजिस्टर करू शकता. रजिस्टर केलं की तुम्हाला इथे स्टोअर ऑप्शन मध्ये गेलं की तुम्हाला इथे आपली बॅच दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, होम, स्टोअर, चॅट आणि प्रोफाईल या चॅट सेक्शन मध्ये जर गेलं तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट होणार आहात. तुमचे काहीही डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी 24/7 इथे मी अवेलेबल असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर इथे जर तुम्ही 3 लाईन वरती जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे सगळं फ्री स्टडी मटेरियल इथे बघायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जर बघितलं आपण तर आपण जी बॅच लॉन्च करतोय तर ती बॅच आहे प्रारंभ 2.0. विद्यार्थी, प्रारंभ हा नाव काय दिलंय? कारण आपण आपल्या करिअरचा प्रारंभ हा 11वी आणि 12वी पासून चालू करतोय. म्हणजे 12वी हा टर्निंग पॉईंट आहे असं सगळेजण म्हणतात, आणि म्हणूनच आपण प्रारंभ हे बॅचचं नाव ठेवलेलं आहे. प्रारंभ 1.0 मध्ये खूप सक्सेस मिळाल्यानंतर प्रारंभ 2.0 ही बॅच आपण लॉन्च करतो आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या बॅच मध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट येतील अशी मला गॅरंटी आहे. स्टेट बोर्ड प्लस 12 MST CET याच्यावरती तर आपला फोकस आहे, पण सरप्राईज तर पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काय सरप्राईज आहे पुढे बघा. जस्ट पुढचा कोर्स कुणासाठी आहे? पहिली गोष्ट, कुणासाठी हा कोर्स देतोय तर बघा, जे स्टुडंट ज्यांनी आता 11वीला ऍडमिशन घेतलंय तर त्यांच्यासाठी हा कोर्स असणार आहे. त्याचबरोबर जे HSC स्टेट बोर्ड 2026 साठी प्रिपेअर करतात, म्हणजे जे 12वीचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. त्याचबरोबर असे स्टुडंट जे 2026 मध्ये MST CET चा पेपर देणार आहे ते या कोर्ससाठी हा कोर्स त्यांच्यासाठी सुद्धा आहे. त्याचबरोबर MH नर्सिंग CET 2026 मध्ये जे देणार आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स आहे. आणि नीट 2026 साठी जे प्रिपेअर करतायत तर त्यांना मराठीतून जर बायोलॉजी समजून घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो. हा असा इंटिग्रेटेड आणि परफेक्ट असा कोर्स आपण बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता ऍपचं फीचर्स काय, या कोर्समध्ये नक्की आपल्याला काय फायदा होणार आहे? तर बघा, सगळ्यात महत्वाचं डिटेल लाईव्ह क्लासेस असणार आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण 11वी आणि 12वीचा दोनही वर्षाचा सिलेबस आपण कव्हर करून घेणार आहे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, हे लाईव्ह केलेले क्लासेस जे आहेत तर ते तुम्हाला त्याच्या रेकॉर्डिंग अवेलेबल असणार आहे. म्हणजे जर एखाद्या दिवशी जर तुम्ही क्लास अटेंड करू नाही शकले लाईव्ह मध्ये तर त्याच्या रेकॉर्डिंग तुम्ही कितीही वेळेस बघू शकता. असं नाही की एकदा बघितल्यानंतर त्याच एक्सपायर होतील, नाही. तुम्ही वर्षभरामध्ये, सपोज तुमची एक्झाम आली आणि तुम्हाला असं वाटतं की मला क्लास 1 बघायचंय परत, तर तुम्ही तो कितीही वेळेस बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. हा ऑनलाईन क्लासेसचा एक फायदा आहे की सपोज एखाद्या दिवशी तुम्ही अब्सेंट असाल आणि तुम्हाला तो क्लास अटेंड करायचा तर तुम्ही तो क्लास अटेंड करू शकता आणि कितीही वेळेस करू शकता. सगळ्यात महत्वाचं, त्याच्यानंतर तुम्हाला इथे टेस्ट सिरीज पण मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचं हे आहे की कुठल्याही एक्झाम मध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्हाला टेस्ट सिरीज खूप महत्वाच्या असतात, आणि या टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. आता टेस्ट सिरीज 2 प्रकारच्या असणार आहे. पहिली टेस्ट सिरीज जी असणार आहे तर ती ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे, जी प्रत्येक चॅप्टर वरती टेस्ट होणार आहे आपली, जी की MST CET, MH नर्सिंग CET किंवा नीटच्या पॅटर्ननी असणार आहे. आणि दुसरी जी आहे तर ती सब्जेक्टिव्ह टेस्ट पण असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये आपण पहिले असे युट्यूबर आहोत किंवा पहिलं आपलं असं चॅनल आहे की जे सब्जेक्टिव्ह टेस्ट सुद्धा तुमचं अरेंज करतंय. तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला इथे क्वेश्चन पेपर दिली जाणार आहे. तुमच्या ब्लँक पेपरवरती तुम्हाला सॉल्व्ह करायचे, त्याचे PDF बनवायची आणि ती पाठवायची. इथून तुम्हाला पूर्ण चेक करून ती पूर्ण PDF परत पाठवली जाईल, ज्याच्यामध्ये काय काय करेक्शन आहेत किंवा तुम्हाला काय काय आन्सर असायला पाहिजे होतं हे सगळे सांगितलं जाईल, जेणेकरून तुमच्या स्टेट बोर्डची सुद्धा तयारी प्रॉपर होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. कारण यावर्षी तुम्हाला माहिती आहे पेपर खूप स्ट्रिक्ट झाले होते आणि त्यामुळे पेपरची ज्यांनी प्रॅक्टिस केली होती तर त्यांना चांगले मार्क पडले, पण ज्यांनी प्रॅक्टिस केलेली नव्हती तर त्यांचे मार्क मात्र कमी आलेले आहेत. हे होऊ नये म्हणून आपण सब्जेक्टिव्ह टेस्ट सुद्धा घेणार आहे प्रत्येक चॅप्टरवरती. असं नाही की काही चॅप्टरवरती घेतली, काही चॅप्टरवरती नाही. जेवढे 12 स्टेट बोर्डसाठी जे चॅप्टर आहेत तर त्या सगळ्या चॅप्टरवरती सब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे. म्हणजे टोटल सब्जेक्टिव्ह टेस्ट किती होतील तुमच्या, तर 15 ह्या तुमच्या सब्जेक्टिव्ह टेस्ट होतील. 15 चॅप्टर आहेत 12वीचे बायोलॉजीचे, त्याच्यावरती सगळे जे 15 चॅप्टरवरती 15 टेस्ट होतील. आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट किती चॅप्टरवरती होतील तर 12वीचे 15 चॅप्टर प्लस 11वीचे जे आहेत तर ते 4 चॅप्टर. MST CET साठी जे चॅप्टर आहेत तर ते असे टोटल 19 चॅप्टरवरती तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट सुद्धा होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सर एवढ्या टेस्ट सफिशियंट आहेत का, तर थांबा तुमच्यासाठी अजून खूप सारे सरप्राईज आहे, एक एक रिव्हील करतोय. बघा पुढे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे PDF सुद्धा तुम्हाला देणार आहे.
आता तुम्ही म्हणाल सर आम्ही पीडीएफ करून काय करू, आम्हाला जर एखादा क्वेश्चन समजला नाही, टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमच्यासाठी. त्याचे सॉल्व्हिंग सेशन सुद्धा येणार आहेत. म्हणजे जर एखादा क्वेश्चन तुम्हाला जर अवघड वाटला, जस्ट त्याचा फक्त स्नॅप काढा किंवा जस्ट त्याचा एक स्क्रीनशॉट काढून फक्त पाठवा, तुम्हाला पूर्ण त्याचं सेशन जे आहे तर ते डिटेलमध्ये दिलं जाईल. त्याच्यामुळे त्याचं पण टेन्शन घ्यायचं नाही. त्याचबरोबर लाईव्ह डाऊट सेशन सुद्धा असणार आहेत आपले. म्हणजे तुमचे काहीही डाऊट असेल तर तुम्ही जस्ट फक्त चॅटबॉक्स सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही मला ते डाऊट पाठवायचा. नेक्स्ट लेक्चरमध्ये लाईव्ह त्या डाऊटचं सॉल्व्हिंग घेतलं जाईल, जेणेकरून तुम्हाला परत त्याचा एक व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला डिटेल नोट्स तुम्हाला मिळतील पीडीएफ फॉर्मॅटमध्ये, ज्या तुम्ही नंतर प्रिंट सुद्धा काढू शकता. असं नाही की फक्त ऍपमध्ये आहे तर ऍपमध्ये वाचल्या आणि नंतर सोडून दिला. नाही विद्यार्थी मित्रांनो, त्या तुम्हाला डाउनलोड करता येतील आणि त्याच्या तुम्हाला प्रिंट घेता येतील आणि सगळ्यात महत्वाचं घरी सुद्धा तुम्हाला स्टडी करण्यासाठी तो फायदा होईल. त्याचबरोबर एवढंच नाहीये विद्यार्थी मित्रांनो, तर फुल लेंथ बायोलॉजी मॉक टेस्ट सुद्धा असणार आहे तुमच्यासाठी पूर्ण सिलेबस वरती. या फक्त सब्जेक्टिव्हच्या 15 तर एवढ्याच नाहीये, तर याच्या बरोबरच खूप साऱ्या मॉक टेस्ट सुद्धा तुमच्यासाठी असणार आहे. त्याचबरोबर सीईटी साठी सुद्धा मॉक टेस्ट असणार आहे. म्हणजे एक कम्प्लीट पॅकेज तुम्हाला या ऍप मध्ये मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे नक्की जॉईन करा. सरप्राईज अजून आहे पुढे, एवढंच नाहीये. काय सरप्राईज आहे, तर लेक्चर स्टार्ट कधीपासून होणार आहे, तर बघा 1 जुलै 2025 पासून आपले ऍप मध्ये लाईव्ह लेक्चर स्टार्ट होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. का 1 जुलै पासूनच का, तर मागच्या वर्षी सुद्धा आपण 1 जुलै पासूनच स्टार्ट केले होते आणि या वर्षीपासून आपण 1 जुलै पासून स्टार्ट करणार आहे. आणि 1 जुलै ते आपला सिलेबस जो संपणार आहे तर तो 31 डिसेंबर पर्यंत आपला सिलेबस सगळा संपणार आहे. 1 जुलै ते 31 डिसेंबर यामध्ये पूर्ण सिलेबस आपला कव्हर होणार आहे. आणि 1 जानेवारी पासून आपले रिव्हिजन सेशन परत स्टार्ट होणार आहे स्टेट बोर्ड साठी. आणि जे सीईटीचे जे आहे तर ते सीईटीचे रिव्हिजन सेशन जे आहे तर ते आपल्या स्टेट बोर्डची एक्झाम झाल्यानंतर होणार आहे. ओके, तर ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर अजून काय विद्यार्थी मित्रांनो, सो बॅच कधीपर्यंत अवेलेबल असणार आहे असं जर तुम्हाला प्रश्न पडत असला तर बघा, बॅच आर अवेलेबल अप टू द एंड ऑफ ऑल द एक्झाम शेड्यूल. म्हणजे तुमची स्टेट बोर्डची एक्झाम, त्याचबरोबर एमएसटी सीईटीची एक्झाम, त्याचबरोबर एमएच नर्सिंग सीईटीची एक्झाम आणि तुमची नीटची एक्झाम, या सगळ्या एक्झाम कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला याचा ऍक्सेस मिळणार आहे. ओके, 26चं बोलतोय मी. या सगळ्या एक्झाम 26 मध्ये जेवढ्या या सगळ्या एक्झाम आहेत तर त्या सगळ्या एक्झाम कंप्लीट होईपर्यंत त्याचा ऍक्सेस फुल ऑन असणार आहे. त्याच्यानंतर ही बॅच जी आहे तर ती संपेल. ओके, त्यानंतर न्यू बॅच स्टार्ट होईल. पुढे आता लेक्चर शेड्यूल कसं असणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर शेड्यूल जे असणार आहे तर ते असणार आहे मंडे टू फ्रायडे 7 वाजता लेक्चर असणार आहे रोज. मग कधी ते 1 तास चालेल किंवा कधी जर जास्त टॉपिक जर लेंदी असेल तर थोडासा जास्त असेल. ओके, रोज मंडे टू फ्रायडे 7 वाजता असेल. तुम्ही म्हणाल सॅटर्डे संडे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, जर मला असं वाटलं की आता तुम्हाला सॅटर्डे संडे सुद्धा लेक्चर घ्यायची गरज आहे तर अकॉर्डिंग टू नीड सॅटर्डे संडे सुद्धा लेक्चर घेतलं जाईल. मात्र डेली शेड्यूल जे असणार आहे आपलं तर ते असणार आहे मंडे टू फ्रायडे 7 PM रोज लेक्चर असणार आहे. ओके, जर पुढे जर बघितलं आपण तर याची प्राइस किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही ऑफलाईन जर गेलात तर तुम्ही बघितलं असेल की पर सब्जेक्ट काही 60,000 घेतात, काही 50,000 घेतात, काही 30,000 घेतात, काही 20,000 घेतात, 10,000 घेतात. विद्यार्थी मित्रांनो, एवढी प्राइस घेणार नाही. ओके, आपण क्लास जे केलेले आहेत स्टार्ट तर ते सगळे आपल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी स्टार्ट केलेले आहेत आणि त्यामुळे प्राइस एवढी नाही आहे. मग तुम्ही पाठीमागे बघितलंय तर 199 एवढी प्राइस आहे का, तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय पैसे कमवायचे नाहीये, आपल्याला फक्त विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे आणि त्यामुळे ही सुद्धा प्राइस नाहीये. मग किती प्राइस आहे, तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सुद्धा 1,000 रुपये आपण कमी करूया आणि प्राइस आहे तुमच्यासाठी फक्त 999 प्लस जीएसटी. एवढीच प्राइस असणार आहे. पण ही प्राइस तोपर्यंतच व्हॅलिड आहे जोपर्यंत आपले लाईव्ह क्लास स्टार्ट होत नाही. म्हणजे 1 जुलै पर्यंत ही जी काही बॅच आहे तर बॅचची प्राइस 999 असणार आहे. फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं पॅकेज मिळणार आहे. प्लस ओके, प्लस अजून एक थोडस सरप्राईज तुम्हाला देतो की याच फीज मध्ये
तुम्हाला क्रॅश कोर्स सुद्धा मिळणार आहे. ओके, क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला क्रॅश कोर्सला वेगळे पैसे द्यायची गरज नाही. याच फीज मध्ये तुम्हाला जो क्रॅश कोर्स आपण घेणार आहे स्टेट बोर्डची एक्झाम झाल्यानंतर, तर तो क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला याच 999 प्लस जीएसटी याच फीज मध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलंही बाकीचे एक्स्ट्रा पैसे परत द्यायची गरज नाही. पण ही व्हॅलिड ऑफर जी आहे तर ती फक्त आहे 1 जुलै पर्यंत. 1 जुलै नंतर त्याची प्राइस जी आहे तर ती वाढणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या कमी फी मध्ये पूर्ण युट्यूब वरती सगळ्यात कमी फीज मध्ये शिकवणारे आपण आहे. त्याच्यामुळे युट्यूब वरती खूप जास्त टाइमपास करणारे आहेत. टाइमपास करू नका. युट्यूब वरती डिटेल मध्ये शिकायचं असेल तर ऍपवरती या. ओके, बिंदास्त मी सांगतोय का, कारण मी तुम्हाला गॅरंटी देतो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इथे आलेला असेल तर मराठीमध्ये प्रत्येक कन्सेप्ट मी तुम्हाला इतकी सोपी लँग्वेज मध्ये शिकवेल की तुम्ही परत म्हणाल की अरे, अभ्यासाची परत गरजच नाही पडली. बघा, प्रॉमिस करतोय तुम्हाला. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पेमेंटच्या संबंधित असेल किंवा कुठल्याही डाऊट असेल, इव्हन तुम्ही ड्युरिंग कोर्समध्ये सुद्धा जर तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर या नंबरवरती तुम्ही 24 तासामध्ये कधीही कॉल करू शकता. असं नाही की एक पर्टिक्युलर टाइम आहे त्या टाइम मध्ये. आता इथे दुसरा कॉल रिसिव्ह करण्यासाठी कोणी नाहीये. पहिली गोष्ट मी हे पण क्लिअर करतो, हा माझा नंबर आहे आणि डायरेक्टली मीच बोलणार आहे तुमच्यासोबत. त्याच्यामुळे तुमचे काही डाऊट असेल तर सॉल्व्ह करण्यासाठी मी आहे. दुसरी गोष्ट, जर मी क्लासमध्ये बिझी असेल तर मी तुम्हाला एक मेसेज ड्रॉप करेल. क्लास संपल्यानंतर तुम्हाला माझ्याकडनं कॉल बॅक होईल. ओके, त्याच्यामुळे जर एकदा मेसेज आला तर परत परत फक्त एकदा कॉल करू नका, कारण हा मोबाईल माझाच आहे आणि मीच कॉल पिकअप करणार आहे. त्याच्यामुळे फक्त एवढे सहकार्य असावं तुमचं. बाकी तुमचे सगळे डाऊट मी सॉल्व्ह करण्यासाठी इथे आहे आणि वर्षभर राहणार आहे 24/7. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काहीही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला तिथे नक्की रिप्लाय करेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमच्या गावातले जेवढे ग्रुप असेल तर त्या सगळ्या ग्रुपवरती शेअर करा. जर तुम्ही ऍज अ पालक तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ तुमच्या सगळ्या जेवढे काही नातेवाईक आहेत तर त्या सगळ्याकडे बघा, कारण तुमचं एक शेअर एका विद्यार्थ्याला त्याचं करिअर मिळवून देऊ शकतं. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, केअर.